बोलायचे आणि जर महाराजांनी आशीर्वाद दिले 2-2 मिनिटं तर तेवढे एक आपण घेऊ आणि जास्त अधिकचं मी आता बोलणार नाही. रसा सर असतील किंवा त्यांचे सगळे रसा परिवारातले सगळे आमचे बांधव आहेत. त्याच्यानंतर आपले वेळे पाहुणे आहेत आमचे दाजी आणि आमची भाच्या आमच्याकडे शिकलेली, त्याच्यामुळं आम्ही तिचं कन्यादान दादा आम्ही केलंय, ते आमचं कर्तव्य म्हणून केलंय. तसेच वेळे परिवाराचे सगळे अंजनवतीचे असतील, ससेवाडीचे, मांजर सुंगाचे असतील सगळे आणि माझ्यासह आम्ही सगळे, मुलगी असेल, मुलगा असेल किंवा दीपक असेल, मी आम्ही सगळे रसासरचे विद्यार्थी आहेत. 7वी ते 10वी पारनेरकर महाराज विद्यालयाला शिकलो, त्याच्यामुळं सरांची आता वेगळं नातं होतंय सगळ्यालाच माहित आहे. त्याच्यामुळं मामा दादा त्यांना सगळ्यालाच माहिती आहे, त्याच्यामुळे आता अधिकच बोलणार नाही. परंतु या नव दाम्पत्याला आपण सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी आलात, आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर हरिभक्त परायण हरिहर महाराज हे 2 शब्द शुभ आशीर्वाद देतील. हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय आंतरवाली सराटी येथून आवर्जून उपस्थित असलेले गुरुवर्य गिरू महाराज गिरूबाबा हे शुभ आशीर्वाद देत आहेत. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनीश्वरी वसुभानुवसुते देवी प्रणामे हरिप्रिये वांछकल्पतरु भ्रेच कृपा सिंधू भैवच पतितानां पावनभ्यो वैष्णवभ्यो नमो नमः. आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा शिवविवाह संपन्न होत आहे. दोघांकडून ही देश सेवा, ईश्वर सेवा, आईवडिलांची सेवा त्यांना घडो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्या गोष्टी आहे भगवान त्यांना सर्व देव अशी प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य हरिहर महाराज हे शुभ आशीर्वाद देतील. आज या ठिकाणी येडे आणि रसा यांचा असणारा भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी या वेदाच्या आज्ञानुसार या ठिकाणी शुभविवाह सगळ्याच्या साक्षीने इथं होत आहे. या ठिकाणी असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारा गाजर नेता असणारा जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित यांचा भरभरून या ठिकाणी आशीर्वाद या सर्वांच्या आशीर्वादाने यांचं आयुष्य सुखाचं जावं. या विवाह सोहळ्याला येडे पाटील, रसाळ पाटील आणि काळकोटे पाटील परिवाराच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपल्या सर्वांचं दैवत महाराष्ट्राचा संघर्ष होता माननीय मनोजदादा जरांगे पाटील आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे दादांची प्रकृती नेहमी बरी नसते, ठीक नसते, त्यामुळे सगळ्या ठिकाणी त्यांना पोहोचणं होत नाही. पण दादा फोनवरून शुभेच्छा देतात. आपल्या सगळ्यांची त्यांना काळजी आहे आणि आज या दोन्ही परिवाराचं निमंत्रण आणि खास करून गंगाधर नाना काळकोटे पाटील यांच्या त्या प्रेमाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज दादा उपस्थित आहेत. विष्णुपंजी रसाळ सरांचाही दादांवरती प्रचंड निष्ठा आहे आणि दीपक दादा, गंगाधर नाना या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन दादा उपस्थित. आज ज्ञानोबा येडे साहेब, आज खूप आनंदाचा क्षण आहे. दादांच्या उपस्थितीत हा सोहळा होतोय. माझी विनंती आहे, लग्न सोहळा असला तरी एकदा जोरदार टाळ्या वाजवा दादांसाठी. एवढ्या या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. आणि यानंतर मी विनंती करतो माननीय संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांना आपण या शुभ विवाह सोहळ्याच्या प्रसंगी शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय दादा. सगळ्यांना जय शिवराय. आपल्या प्रसन्न भयाला आणि आपल्या साक्षीताईला